श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे. तर आपल्यापैकी बरेच लोक घरापुढे, दारापुढे किंवा मुख्य प्रवेशद्वारामध्ये कोहळा लावत असतात. तर कोहळा का बांधतात? बऱ्याच जणांना माहिती आहे, परंतु बरेच असे काही आहे की त्यांना कोहळा म्हणजे हेच माहीत नाही. तर तो कोहळा का बांधावा, कशासाठी बांधावा, हे एक फळ आहे हेच त्यांना फक्त माहिती आहे. आणि बऱ्याच ठिकाणी त्याचा वापर हा पेठा बनवण्यासाठी उपयोग होत असतो. याची स्वीट मिठाई बनवत असती एवढंच माहिती आहे. तर कोहळा का लावावा? तर कोहळा का लावावा तर सतत आपल्या घरामध्ये आजारपण येत असतं, चिडचिडेपणा होत असेल किंवा सतत घरात भांडण होत असतील, कोणतंही काम आपलं नीटनेटकेपणाने होत नसेल किंवा त्यामध्ये खूप साऱ्या जर अडचणी येत असेल तर तुमच्या घरामध्ये नक्कीच तुम्ही कोहळा बांधा. कारण आपल्या घरामध्ये खूप नजरदोष झालेला असतो किंवा वाईट बाधा झालेली असती. त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये कोहळा बांधावा. तर कोहळा हा कसा बांधायचा आहे? कोणत्या दिवशी? तर कोहळा बांधण्याची योग्य पद्धत काय आहे? कारण योग्य पद्धतीने जर तुम्ही बांधला तरच तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट भेटू शकतो. तर सगळ्यात आधी कोहळा हा जुन्या काळामध्ये यज्ञामध्ये आहुती देण्यासाठी त्याचा वापर व्हायचा. आता बरेच जण कोहळा हे सर्व प्रकारची निगेटिव्हिटी जी असती तर ती स्वतःमध्ये शोषून घेण्याचं काम हे कोहळा करत असतं. कारण जे काही बाधा वगैरे झालेल्या असतात तर त्याची कॅपॅसिटी तेवढी आहे की ते निगेटिव्हिटी शोषून घेण्याचं काम हे कोहळा करत असतं. आता घरातील लोकांची कोणाची घरात आपल्या येणाऱ्या जे काही लोक असतात त्याची कोणाची जर दृष्ट लागलेली असेल, नजर लागलेली असेल किंवा बाधा झालेली असेल तर निगेटिव्हिटी शोषून घेण्याचं काम हे आपला कोहळा करत असतो. त्यामुळेच हा कोहळा आपण कुठे बांधावा आणि तो कसा बांधावा? तर कोहळा हा तुम्ही दुकानात बांधू शकतात किंवा दुकानासमोर बांधू शकतात, दरवाजासमोर, अगदी प्रवेशद्वाराच्या आतल्या साईडला सुद्धा तुम्ही कोहळा बांधू शकतात किंवा अगदी तुम्ही ज्या प्रवेशद्वारातून आतमध्ये येतात त्याचा वरचा जो उंबरा आहे तर तिथेही तुमच्या डोक्यावरती जे उंबरा आहे तर त्यालाही तुम्ही बांधू शकतात. पण त्याची विशिष्ट प्रकारे तो बांधला तरच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल किंवा तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगला भेटेल. पण जर तुम्ही असाच जर बांधला तर तुम्हाला त्याचा कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही. फक्त ते फळ म्हणूनच राहील. तर त्यासाठी त्याचा ठराविक विधी करावा लागतो आणि सगळेही नियमधर्म पाळून त्याची विधिवत पूजा केल्यानंतरच तो आपल्याला बांधण्यासाठी योग्य ठरला जातो. तर त्याला कोणत्याही प्रकारचा म्हणजे अर्थ नसतो. तर सगळ्यात आधी बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, की आम्ही कोहळा बांधलेला आहे, तर त्याच्यामध्ये खूप म्हणजे त्याच्यातून पाणी येतं किंवा तो सडला त्यामुळे ते घाबरून जातात किंवा त्यांना टेन्शन येतं याचं काय करावं किंवा घरामध्ये काहीतरी आहे आमच्या. तर त्याचं कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही. कारण त्यामध्ये निगेटिव्हिटी एवढी त्यांनी खेचून घेतलेली आहे तुमच्या घरातली, त्यामुळे त्याची कॅपॅसिटी संपली म्हणून त्यातून पाणी गळतं, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे तुमच्या घरातली जी निगेटिव्हिटी, करणी असेल, बाधा असेल, जे काही असेल, तर ते सगळंही निघून गेलेलं असतं, असा त्याचा अर्थ आहे. आता बऱ्याच जणांना वाटतं की अपशकुन आहे, परंतु तसं काही नाही. तर कोहळा हा तर तो लावावा कसा, बांधायचा कसा? तर कोहळा हा आपण भाजीवाल्याच्या दुकानात भेटतो किंवा एखाद्या मार्केटमध्ये कुठेही कोहळा तुम्हाला सहज उपलब्ध होत असतो. तर त्याला कोहळा असा घ्यायचा आहे की त्याला देठ असलेलाच कोहळा घ्यायचा आहे. तो कुठेही टिचलेला किंवा थोडासा चीर पडलेला वगैरे तसा कसलाही नसला पाहिजे. अगदी म्हणजे अखंड तो असला पाहिजे. तर तो आपल्याला सगळ्यात आधी पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला देवघरासमोर बसायचं. शक्यतो पूर्वेकडे तोंड करून बसायचं. त्यानंतर आपल्याला एक लाल कलरचं कापड घ्यायचं. ते कापड तुम्हाला एखादं तुमच्याकडे पाट असेल त्या पाटावरती अंथरायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला कोहळा ठेवायचा आहे. आता कोहळा ठेवल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी लाल रंग म्हणजेच आपल्याला कुंकवानी त्यामध्ये थोडंसं पाणी ओतून आपल्याला एका साईडला आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि दुसऱ्या साईडला आपल्याला ओम असा शब्द काढायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला एक काजळ घ्यायचं आहे किंवा तुम्ही काही काळं घेऊ शकतात आणि त्याने देठापासून तर खालपर्यंत त्याला एक लाईन ओढायची आहे. एक साईडला लाईन ओढायची आहे आणि तो कोहळा ठेवायचा आहे.
त्यानंतर या कोळ्याची आपण हळदी कुंकू, अक्षता असेल, फुलं असेल, धूपदीप ओवाळून त्याची पंचोपचार पूजा करायची आहे. नैवेद्य दाखवून त्याची म्हणजेच खडीसाखर दाखवून त्याची पूजा करायची आहे. आणि तो कोहळा तुम्हाला तुमच्या कुलदेवी असेल, कुलदैवत असेल यांच्या समोर नेऊन तुम्हाला सांगायचं आहे की या कोहळ्याद्वारे माझ्या घरातील जी काही निगेटिव्हिटी असेल किंवा करणी असेल, बाधा असेल, हे सगळंही या कोहळ्यामध्ये सामावून घेण्याचं काम किंवा याला एवढी शक्ती दे की ते सगळंही त्यामध्ये सामावलं पाहिजे आणि माझ्या घरातील निगेटिव्हिटी निघून गेली पाहिजे असं म्हणून, किंवा माझ्या घराला कोणत्याही प्रकारची दृष्ट लागू देऊ नको. त्यानंतर हा कोहळा आपल्याला त्या कापडात बांधायचा आहे, लाल कापडामध्ये, आणि घराबाहेर किंवा दरवाजाच्या बाहेर किंवा आतल्या साईडला किंवा शॉपमध्ये जर तुम्ही बांधणार असाल तर तिथे तो आपल्याला टांगून ठेवायचा आहे. म्हणजेच एखादा खिळा असेल त्यामध्ये तो अडकून ठेवायचा आहे. आता बऱ्याच वेळेस काय होतं की तो कोहळा जर तुम्ही नवीन बांधाल असाल तर तो कोहळा 10-15 दिवसामध्येच लगेच खराब होत असतो, जर तुम्ही पहिल्याच वेळेस जर बांधणार असाल तर. कारण घाबरायचं नाही, तर तुमच्या घरातील निगेटिव्हिटी एवढी होती की त्या कोहळ्यामध्ये साठून साठून त्या कोहळ्याची कॅपॅसिटी संपलेली आहे. म्हणून ते कोहळा म्हणजे तो खराब झाला, सडला किंवा त्यातून पाणी गळायला लागलं असा त्याचा अर्थ होत असतो. म्हणजे त्यामध्ये निगेटिव्हिटी खूप साठलेली आहे. तो तसाच कोहळा तुम्हाला काढायचा आहे. त्याला जास्त हात नाही लावायचा, किंचितसा हात लावून तो काढायचा. तो जागच्या जागेवर बाहेरच ठेवून द्यायचा आहे, तो घरामध्ये आणायचा नाही. आणि त्यानंतर तुम्हाला तो एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये किंवा कचराकुंडीमध्ये तो टाकून द्यायचा आहे. त्यानंतर लगेच तुम्हाला शनिवारी किंवा अमावास्या जर असेल तर त्या दिवशी, शक्यतो शनिवारी, कारण अमावास्या ही महिन्यातून एकदा येते, म्हणून शनिवारच्या दिवशी तुम्हाला नवीन कोहळा आणायचा आहे. नवीन कोहळा बांधताना नेहमी शनिवारच्या दिवशी बांधायचा आहे किंवा बुधवारी तुम्ही बांधू शकतात, अमावास्याला बांधू शकतात. तो आणायचा आणि त्यावरती सेम प्रोसेस तशीच करायची आहे जशी आपण मी आधीच सांगितली तशी प्रोसेस करून तो तुम्हाला दरवाजाला बांधायचा आहे. आता हळूहळू काय होईल की तो कोहळा जास्त दिवस टिकायला सुरुवात होईल. कधी-कधी तो 2-3 महिने जातो, कधी-कधी वर्षभर खराब होत नाही. कारण तर त्यातली जी निगेटिव्हिटी आहे, तर आता घरामधली निगेटिव्हिटी ही हळूहळू कमी झालेली आहे. त्यामुळे तुमचा कोहळा थोडा जास्त दिवस टिकेल. असं करता करता तुम्ही नेहमी जर करत राहिले तर तुमच्या घरातील निगेटिव्हिटी पूर्णपणे कोहळा शोषून घेईल आणि कमी होऊन जाईल तुमच्या घरातली निगेटिव्हिटी. आणि तो टांगताना शक्यतो आपल्याला दरवाजाच्या समोर टांगला की जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर अगदी त्या कोहळ्यावरती पडली पाहिजे अशा ठिकाणी तो लावायचा आहे. तर त्यामुळे जी निगेटिव्हिटी आहे तर ती निघून जात असती. आणि कोहळा लावताना शक्यतो सूर्यास्ताच्या वेळेस, म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेस, ज्यावेळेस सूर्य मावळतो, आपण दिवा अगरबत्ती करतो त्यावेळेस तो कोहळा लावला पाहिजे. म्हणजे घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती निघून जात असती. तर अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर कोहळा बांधला तर बघा तुम्हाला चांगला फरक दिसेल घरामध्ये, किंवा भांडणे, कटकटी किंवा जे काही आजारपण असेल तर तेही दूर झालेले असेल. श्री स्वामी समर्थ.